तर वाघानो, सर्वांना शिव सकाळ आणि जय शिवराय. सकाळ सकाळ 7ला शेटचा फोन आला. ये गावात म्हणलं, जायचं नाही लोकल टाकायला. आलो गावात आलो. सकाळ सकाळ आलो त्यामुळं काय एकटाच होतो. आता कसं टाकावं म्हणलं, काय कळणार. काय कोणच नव्हतं. टाकली अशी तशीच कशी तर. तोपर्यंत आली सगळी माळावरची बांगाल्यांना काहीतरी विषय होता, काहीतरी घ्यायचं होतं, त्यामुळं गावात आलते. आणि तिथनं आपण आलो दुसऱ्या खेपाला भयानं ती गाडी भरू लागली. गाडी ती भरून झाली आणि जावं म्हणलं. आता जायचं होतं 2 ठिकाणी कॅरेट टाकावी होती आपल्याला. तिथनं चला म्हणलं जाऊ आता. मोहोळला आणि अनगरला टाकावी होती कॅरेट. आलो सोमाशेटच्या इकडं आलो तर काय तोडायला चालूच केलं. सोमाशेटच्या इथं टाकली 50 कॅरेट. 50 टाकली आणि जावं म्हणलं आता मोहोळला. तिथनं चाललो मोहोळला. तोपर्यंत इथं दिसलं साप. बाबा हो म्हणलं. आलो मोहोळमध्ये. महाराजांचं दर्शन ती घेतलं आणि चला म्हणलं. मालक फोन करायला होतं. त्यांच्या प्लॉटमध्ये आलो. प्लॉटमधनं कलिंगड आणि झेंडू. काय विषय नव्हता. कलिंगड होतं म्हणल्यावर म्हणलं खाऊन घ्यावं. आज शनिवार पण होता आपला. मग कलिंगड ती खाल्लं आणि भयाला म्हणलं चल बाबा म्हणलं आता गाडी भरून घेऊ लागा म्हणलं. घेतली गाडी भरायला. काय विषयच नव्हता. 2 जण होते त्यामुळं काय गाडी लवकर झाली फास्ट भरून. तिथं सोमाशेटच्या इथं येऊन जरा जाळी फिळी मारून राहिली शिल्लक कॅरेट आणली आणि आलो गावात. तिथं येऊन क्रॉसिंग ती दिली आणि गाडी जायची होती आपली मोबाईलला. जरा उशीरच झालता माझ्यामुळं, कारण 2-3 ठिकाणचा माल गोळा करावा त्यामुळे मलाच उशीर झाला यायला. शेटच्या शिवाय खाता वाचलं. आकाश भाऊचं एकच म्हणणं, किती पण लेट सुटू द्या गाडी टायमिंगला सोडवणार. हल्ली गाडी